माझी एकच मागणी, माझ्या नवऱ्याला न्याय द्या. रडू नको आणखीन तर कुठलाच आरोपी सापडला नाही, काहीच नाही. आणखीन तर न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला. हे गरीब घराण्यातल्या मुलाला मारून टाकले त्यांनी, एके बायकोच्या नवऱ्याला. आरोपींना त्यांनी तात्काळ हे करायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचं ध्येय ताटून ठेवलेलं आहे, माहिती का? 2 दिवस झाले त्यांचा त्यांचा जीव घेतला, त्यांच्या एवढं वेदना दिलं. त्यांना काही दोष नसताना त्यांना या जगातून घालवलंय. त्यांनी आणखी माझ्यासाठी काही केलंच नाही, मी त्यांच्याबद्दल सांगणार काय? त्यांनी सगळे आरोपी गोळा करावं, त्यांना व्यवस्थित सगळी शिक्षा द्यावं, ते करा, मला न्याय द्यावा. आणि माझी एवढीच मागणी, माझ्या मागे कोणाचाच आधार नाही, मी एकटी आहे, मला मूल नाही, बाळ नाही, माझा आधार माझ्यापासून हिसकावून घेतलाय. माझी सोय लावायला पाहिजे त्यांनी. पतीच्या हत्येनंतर प्रशासनाकडे ही आक्रोशजनक मागणी करण्यात आली आहे. न्यायासाठीचा हा आक्रोश आहे. एका निराधार पत्नीची आर्त हाक सध्या समोर येते आहे. हत्येच्या घटनेनंतर 2 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत होते. माझी एकच मागणी आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. तो निर्दोष होता, तरीही त्याचा जीव घेतला गेला. घटनेचं गांभीर्य, पीडित महिलेच्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. 2 दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप अटक ही केलेली नव्हती आणि त्यामुळे कुटुंबात संतापाचं आणि दुःखाचं वातावरण पाहायला मिळालं. पीडित महिला पूर्णपणे निराधार होती. तिला मूलबाळ नाही आहे. पती हाच तिच्या जीवनाचा एकमेव आधार होता, जो आता हिरावला गेलाय. तर मंडळी, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रशासनाने पीडित महिलेच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. तपासात होणारा विलंब थांबवून पारदर्शक न्याय मिळावा यासाठीची आंदोलनं ही केजमध्ये सध्या सुरू आहे. या महिलेच्या पतीची निगृण पद्धतीने हत्या करण्यात आली. हत्येनंतर न्यायासाठी प्रशासनाकडे अत्यंत भावूक असं आवाहन तिने केलेलं आहे. आरोपींना अटक झाली नव्हती, त्यामुळे संताप देखील त्या महिलेने व्यक्त केला आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि न्यायासाठी तिने ही मागणी केलेली आहे. तर आरोपींचा शोध हा पोलिसांनी घेतला पाहिजे. पीडित महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे. आपल्या पतीच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी या महिलेकडनं करण्यात आली. तर आरोपींना अटक आणखी करण्यात आलेलं नव्हतं आणि त्या अनुषंगाने केसमध्ये काल दिवसभर आणि परवा देखील मोठ्या प्रमाणात निदर्शनं बघायला मिळाली. मुख्यमंत्री यांचा फोन, तसेच सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस बीड यांच्या फोन कॉलच्या नंतर रात्री उशिरा हत्या झालेल्या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले आहेत. आज 4 दिवस उलटल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. गरीब कुटुंबातील एका व्यक्तीचा हकनाक बळी गेला असल्याचा सध्या सगळीकडनं सूर मोठं आहे. आमचं कोणी काहीच खराब करू शकत नाही. आमच्याकडे मोठा आधार आहे. त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेत या ठिकाणी मोठे आरोप करण्यात आले. गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली. तर घटनेला 2 दिवस उलटून गेल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण ज्या महिलेचा आक्रोश बघतो आहोत, ती महिला जिच्या पतीची हत्या करण्यात आली अशा त्या महिलेचा हा आक्रोश बघायला मिळतो आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? बीडमध्ये पुन्हा एकदा
जातीय तणाव हा निर्माण होतोय का, किंवा जातीय द्वेषामुळे या हत्यासत्र हे सुरू झालंय का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला शेअर जरूर करा. धन्यवाद.